लोकप्रिय आणि खऱ्या अर्थानं कर्मयोगी म्हटलं तर हरकत नाही. कारण जो शब्द देतील ते पाळणारे आमदार म्हणून दादांची ओळख आहे. प्रत्येक वाडी वस्तीवरती दादा सुरुवातीला जाऊन आलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्यापेक्षा दादांना अधिकचे रस्ते माहिती आहेत, कुठल्या भागात कोणते रस्ते गेले पाहिजेत, कुठल्या भागात जास्त अडचणीत लोकांची. दादांनी स्वतः त्यांना नेता असल्यामुळे ही सगळी कामं आज या ठिकाणी मार्गी लागतात. दिसतात आता परिस्थिती अशी होती, हा इकडं भोसले वस्तीचा जो रस्ता होता तिकडं लोकांनी शाळेत जायला सुद्धा आता मुलं पाठवत नव्हती. हा, इतका चिखल त्या रस्त्याला असायचा. आपण त्या ठिकाणी त्यांना शब्द दिला तुमच्या माध्यमातून, तिथं त्यांना निधी मिळाला. आणि आज बंद झालेली वहिवाट जी होती शाळकरी मुलांची, ती शाळकरी मुलांची वहिवाट देखील या रस्त्याने पुन्हा चालू झाली. म्हणजे इतकं मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे. कंसे वस्तीकडे जर आपण जायला जर बघितलं दादा, तर अक्षरशः गाडीच्या खालचे चेंबर फुटलेले आहेत लोकांची. इतकी दयनीय अवस्था त्या रस्त्याने जाताना लोकांची त्या ठिकाणी व्हायची. आणि घोडकेनगरचा जो घोडके वस्ती जो रस्ता आहे तो आजपर्यंत का रस्ताच झाला नाही. म्हणजे ते सुद्धा काम दादांच्या माध्यमातून निलेश भाऊंनी त्या ठिकाणी बराचसा पाठपुरावा करून हे सगळ्या गोष्टी आज पूर्णत्वाला जात आहेत.